नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, EPS 95 वरील निवृत्तांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि चांगली बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे EPS 95 निवृत्तांसाठी चांगली बातमी। सर्वोच्च न्यायालयाचा किमान पेन्शन 7500 पर्यंत वाढवण्याचा निर्णय। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, महागाईपासून निवृत्ताचे संरक्षण करण्यासाठी किमान पेन्शन 7500 पर्यंत वाढवण्याचा आणि महागाई भत्ता म्हणजे डेअरनेस लावून समाविष्ट करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय 2025 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे नवीन पेन्शनची रक्कम 7500 रुपये अधिक महागाई भत्ता निश्चित करण्यात आली आहे, ज्यामुळे देशभरातील अंदाजे 78 लाख लाभार्थी म्हणजे निवृत्तांच्या मोठ्या भागावर परिणाम होणार आहे। अनेक कायदेशीर लढे आणि प्रशासकीय वादविवादानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे आणि याचा उद्देश कमी उत्पन्न असलेल्या पेन्शनधारकांना तात्काळ दिलासा देणे हा आहे। मित्रांनो, यामुळे निवृत्तांना कशी मदत होईल याबद्दल आपण बघूया। पहिलं आहे उच्च मूलभूत उत्पन्न। मित्रांनो, ज्या पेन्शनधारकांना खूप कमी रक्कम मिळत होती, आता त्यांना दरमहा किमान 7500 रुपये मिळतील, ज्यामुळे त्यांची आर्थिक सुरक्षा वाढेल। महागाईपासून संरक्षण। मित्रांनो, महागाई भत्त्याचा समावेश केल्यामुळे पेन्शन महागाईच्या वाढीमागे राहणार नाही याची हमी मिळते। व्यापक कव्हरेज। या निर्णयामध्ये EPS 95 मध्ये योगदान देणाऱ्या लाखो माजी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, ज्यामुळे असंख्य कुटुंबांना सन्मान आणि स्थिरता मिळते। प्रशासकीय कार्यवाही अपेक्षित। मित्रांनो, EPFO आणि सरकारला हा आदेश अंमलात आणण्याची गरज आहे आणि या प्रक्रियेत पेन्शन वितरणाच्या प्रणाली अद्ययावत करून पेन्शनधारकांच्या गरजा पूर्ण कराव्या लागतील। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात EPFO आणि केंद्र सरकारला थकबाकी निश्चित करणे, पेन्शन रेकॉर्ड अद्ययावत करणे आणि सुधारित वितरणाची सुरुवात करणे यासाठी प्रशासकीय वचनबद्धता आवश्यक आहे। त्यानंतर अंमलबजावणी करणारी कार्यालय हळूहळू आपले कार्य पूर्ण करत असताना पेन्शनधारक EPFO कडून वेळेबाबत औपचारिक माहितीची अपेक्षा करू शकतात। मित्रांनो, हा निर्णय EPS 95 पेन्शनधारकांसाठी एक ऐतिहासिक विजय आहे आणि इतके दिवस दुर्लक्षित राहिलेल्या पेन्शनधारकांसाठी सामाजिक न्यायाच्या लढाईत एक मोठे पाऊल आहे। 7500 रुपये अधिक महागाई 7500 रुपये अधिक महागाई भत्त्यापर्यंतची वाढ मूलभूत मानवी हक्क पुनर्संचयित करते आणि भारतातील लाखो लोकांना आर्थिक स्थितीसाठी मनोबल वाढवते। हा प्रभावीपणे 2025 मधील प्रमुख पेन्शन सुधारणांपैकी एक आहे। तर मित्रांनो, कशी वाटली महत्त्वाची आणि कामाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।